दिल्लीतले हे दृश्य आपण पाहतोय। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसच्या वतीने आंदोलन सुरू आहे। राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। गेल्या जवळजवळ 2 तासांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू आहे आणि काँग्रेसचे सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आता राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेसचे सर्वच नेते मल्लिकार्जुन खरगे, के.सी. वेणुगोपाल हे देखील या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी पाहायला मिळते। काही वेळा आधीच केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी देखील राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली होती आणि त्यानंतर आता जी काही चर्चा झालेली आहे त्या संदर्भात जितेंद्र सिंग हे अमित शहांना भेटून माहिती देणार आहेत। अमित शहांची देखील भेट घेणार आहेत। एकंदरीतच या भेटीनंतर, या चर्चेनंतर नेमका काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। सोनम वांगचूक गेली 24 दिवस उपोषणावर आहेत आणि या उपोषणाच्या समर्थनार्थ सोनम वांगचूक यांना समर्थन देण्यासाठी आता विरोधक देखील रस्त्यावर उतरलेले आहेत। स्वतः राहुल गांधी देखील मैदानात उतरलेत। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी पाहायला मिळते। प्रियंका गांधी देखील या आंदोलनात सहभागी झाल्या। तर काही वेळा आधी काँग्रेसच्या खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आता हे आंदोलन सुरू असल्यामुळे सुरक्षेत देखील वाढ करण्यात आलेली आहे। गेल्या जवळजवळ 2 तासांपासून पंतप्रधान निवासस्थानाबाहेर काँग्रेसचं आंदोलन अजूनही सुरूच आहे। इथे एक दृश्य आपण पाहतोय दिल्लीतील। मंत्री जितेंद्र सिंग यांनी देखील राहुल गांधी यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर आता ते अमित शहा यांना देखील भेटणार असल्याची माहिती आहे। अमित शहा यांच्याशी चर्चा करून या चर्चेनंतर काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। सरकारच्या वतीनं स्वतः केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली। मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय। मोदींच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस धरणे आंदोलन करते। 2 तासांपासून पंतप्रधान निवासस्थानाबाहेर काँग्रेसचं आंदोलन अजूनही सुरू आहे। इथे दृश्य आपण पाहतोय दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस धरणे आंदोलन करते। गेल्या जवळजवळ 2 ते 2.5 तासांपासून काँग्रेसचं हे ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरूच आहे। या संपूर्ण परिसरात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।